ऐन गर्दीच्या वेळी मुंबईतील हार्बर रेल्वे सेवा ठप्प झाली आहे। तांत्रिक बिघाडामुळे रेल्वे सेवा ठप्प झाल्याची माहिती आहे, त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत। जलपर्णीतील गैरव्यवहाराबाबत विचारणा करताना नगरसेवकांच्या कार्यकर्त्यांकडून अतिरिक्त आयुक्तांना मारहाण करण्यात आलेली आहे। राजेंद्र निंबाळकर यांना महापौर मुक्ता टिळक यांच्या दालनामध्ये मारहाण करण्यात आली। प्रश्नांची समाधानकारक उत्तरं न मिळाल्यामुळे ही मारहाण करण्यात आली आहे। पुण्यामध्ये संजय काकडे यांनी अजित पवार यांची भेट घेतली। यावेळी काकडे यांनी पुन्हा भाजपवर टीका केली आहे। भाजपनं माझा वापर केल्याचा आरोप काकडे यांनी केलाय। मुख्यमंत्री मला भावासारखे आहेत, पण भावानंच लाथ मारल्याची टीका काकडे यांनी केली आहे। सध्या सेना भाजपमधील युतीची बोलणी थांबली असून शिवसेना भाजप युतीचं घोडं विधानसभेवर अडल्याची माहिती भाजप सूत्रांकडून मिळते। आधी विधानसभेच्या जागा वाटपावर बोला, मग लोकसभा निवडणुकीतील युती संदर्भात बोलू, अशी शिवसेनेची भूमिका असल्याची माहिती भाजपच्या गोटातून मिळत आहे। शरद पवारांच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीशी जवळीक साधणारे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे पेचात पडल्याचं पाहायला मिळतंय। लोकसभा निवडणुकीबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही। निर्णय झाला की मी स्वतः ते जाहीर करणार असल्याची सावध भूमिका राज ठाकरे यांनी घेतली आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी आघाडीमधून बाहेर पडण्याच्या तयारीत आहेत। आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये राजू शेट्टींचा स्वाभिमानी पक्ष स्वतंत्र लढणार आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळते। पालघरमधील सभेमध्ये प्रकाश आंबेडकर यांनी पुन्हा एकदा आरएसएसवर जोरदार टीका केली आहे। आमचा लढा यशस्वी होत असल्यामुळे आरएसएसच्या पोटात दुखत असल्याचा आरोप त्यांनी केला। संविधान बदलण्याचा नारा आरएसएसचा असल्याचा आरोपही त्यांनी केलेला आहे। तसेच ठेकेदार नसलेल्या मुख्यमंत्री हवा, अशी टीकाही त्यांनी फडणवीस यांच्यावर केली आहे। भाजप वगळता सर्व पक्षीय आणि सामाजिक संघटनांनी पिंपरी चिंचवड महापालिकेला घेराव घातला। हातामध्ये गाजर घेऊन पालिकेभोवती मानवी साखळी करण्यात आली। अनेक प्रश्न मार्गी न लागल्यामुळे आंदोलन करण्यात आलेलं आहे। यवतमाळ जिल्ह्यातील जुनोनी या गावातील शेळी पालक शेतकरी पंकज ठाकरे शेळ्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसलेले आहेत। न्याय मिळेपर्यंत उपोषण सोडणार नसल्याचा निर्धार या शेतकऱ्यांनी केलेला आहे। अंबानी कुटुंबियांनी सिद्धिविनायक मंदिरात जाऊन बाप्पाचं दर्शन घेतलेलं आहे। मुकेश अंबानी, नीता अंबानी, अनंत अंबानी सिद्धिविनायक मंदिरामध्ये दाखल झाले। त्यांनी आकाश अंबानी यांच्या लग्नाची पत्रिका सिद्धिविनायका चरणी ठेवली आहे। उत्तर प्रदेशातील लखनौमध्ये राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांचा रोड शो झालेला आहे। कार्यकर्त्यांनी रोड शोला तुफान गर्दी केली। लखनौमधील रस्ते काँग्रेसमय झाल्याचं पाहायला मिळालं। प्रियांका गांधी आणि राहुल गांधी यांनी रोड शोला लक्झरी गाडीवर उभं राहून हा रोड शो केलेला आहे। राहुल आणि प्रियांका गांधी गाडीच्या कॅबिनवर चढून त्यांनी रोड शो केला। रोड शोला तुफान प्रतिसाद मिळालाय। ट्रॅव्हल गाडीमधून रोड शो केल्यानंतर राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी पुन्हा एकदा लखनौच्या रस्त्यावरून कारमधून रोड शो केला। लोकांनी दिलेल्या समर्थनाबद्दल दोघांनी लोकांचे आभार मानले। रोड शो दरम्यान राहुल गांधी यांनी भाषण केलेलं आहे। यावेळी त्यांनी पुन्हा एकदा चौकीदार चोर आहे अशा घोषणा दिल्यात। मोदींनी राफेल विमान खरेदीमध्ये अनिल अंबानी यांना 30,000 कोटींचा फायदा मिळवून दिल्याचा आरोपही करण्यात आलेला आहे। काँग्रेसचं सरकार आणण्याची जबाबदारी प्रियांका यांच्या खांद्यावर आहे। उत्तर प्रदेशात काँग्रेसचं सरकार आणायची जबाबदारी मी प्रियांका गांधींवर सोपवली, अशी घोषणा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे। आज दिवसभर उत्तर प्रदेशातील लखनौमध्ये प्रियांका गांधी यांचा रोड शो रॅली होती। शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी चंद्राबाबू नायडू यांची भेट घेतलेली आहे। दिल्लीमध्ये चंद्राबाबू नायडू हे उपोषणाला बसलेले आहेत आणि इथे जाऊन त्यांनी चंद्राबाबूंच्या सगळ्या मागण्यांना आपला पाठिंबा दर्शवलाय। राफेल विमान खरेदी प्रकरणी केंद्र सरकारनं भ्रष्टाचार रोखणाऱ्या काही नियमांमध्ये बदल करून ते काढून टाकलेले आहेत, असा दावा द हिंदू या इंग्रजी वृत्तपत्रानं आपल्या वृत्तात दिला आहे। आणि या वृत्ताचा दाखला देताना काँग्रेसनं पंतप्रधान मोदींवर निशाणा साधलाय। प्रियांका गांधींना भेटण्यासाठी पती रॉबर्ट वाड्रांनी दिल्लीतील निवासस्थानी बाईकवर ते गेले। यावेळी प्रश्न विचारण्यासाठी प्रसार माध्यमांनी त्यांच्याकडे धाव घेतली, मात्र त्यांनी कोणत्याही प्रश्नाचं उत्तर देणं टाळलं।
कर्नाटकातील राजकीय घडामोडी थांबण्याचं नाव घेत नाहीये. मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी बीएस येडियुरप्पा यांची व्हिडिओ क्लिप विधानसभा अध्यक्षांना दिली. या व्हिडिओ क्लिपमधून येडियुरप्पा जेडीएस आमदारांच्या मुलाला आमिष देत असल्याचं दिसतं. 25 लाख रुपये आणि मंत्रिपद देण्याचं आमिष दिलं जात असल्याचा दावा कुमारस्वामी यांनी केलाय. विधानसभा अध्यक्षांकडे त्यांनी हा दावा केला. त्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी कथित व्हिडिओ क्लिपचं एसआयटी मार्फत चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत. त्यामुळे आता कर्नाटकातील राजकारण आणखी तापण्याची शक्यता आहे. डिजिटल युगामध्ये न्यायालयीन प्रक्रिया सुद्धा दबावात आहे. कारण कोणत्याही प्रकरणामध्ये सुनावणी सुरू होण्यापूर्वी त्याचा निर्णय काय यायला हवा यावर लोक चर्चा करायला लागतात. त्यामुळेच याचा प्रभाव न्यायाधीशांवर देखील पडतो, असं न्यायमूर्ती ए.के. सिक्री यांनी म्हटलंय. राजस्थानमध्ये आरक्षणाच्या मागणीसाठी गुर्जरांचं आंदोलन सुरू आहे. आज आंदोलनाचा 4था दिवस आहे. गुर्जर बांधवांनी आजही रुळावर बसून आंदोलन केलं. जम्मू काश्मीर उरी इथे लष्करी तळावर संशयास्पद हालचाली नजरेस पडलेल्या आहेत. उरीच्या नियंत्रण रेषेजवळ असलेल्या मोहरा कॅम्पमध्ये काही संशयास्पद व्यक्तींना पाहिलं गेलं होतं. त्यानंतर तिथे तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकांनी गोळीबार केला. लखनौमध्ये प्रियांका गांधींचा रोड शो झाला. त्यानंतर रॉबर्ट वाड्रा यांनी प्रियांकाला मी देशाच्या सेवेसाठी तुमच्याकडे सोपत आहे, कृपया त्यांची काळजी घ्यावी असं आवाहन जनतेला केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील वृंदावन इथे गरीब विद्यार्थ्यांना जेवण वाढलं. यावेळी त्यांच्यासोबत उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे देखील होते. हवामानातील बदलामुळे सध्या उत्तरेमध्ये सर्वत्र बर्फाची चादर पसरली आहे. अशाच शिमलातील या टॉय ट्रेनमधून प्रवास करणारे प्रवासी मनमोहक आनंद लुटतायत. बडोग, धरमपूर, हिमाचल, गुम्मन, कोठी या ठिकाणी अनेक स्थानकांमधून ही गाडी जाते. आर्थिक संकटामध्ये सापडलेल्या पाकिस्तानला सौदी अरेबियानं मदतीचा हात देऊ केलाय. पाकिस्तानातील ग्वादर बंदर परिसरातील रिफायनरीमध्ये $3,000 कोटी गुंतवणूक करण्याचं सुतोवाच करण्यात आलंय. फ्रान्स आणि इटली या 2 युरोपीय राष्ट्रातील तणाव चांगलाच वाढलाय. दुसऱ्या महायुद्धानंतर फ्रान्सनं पहिल्यांदा इटलीमधून आपले राजदूत पाठीमागे बोलावले. पॅलेस्टाईननं केलेल्या हल्ल्यामध्ये एका 19 वर्षीय इस्रायल तरुणीचा मृत्यू झालाय. त्यावर इस्रायलनं कडक पाऊल उचलताना पॅलेस्टाईनला दिली जाणारी मदत रोखण्याचं जाहीर केलंय. चीनमधील युनान प्रांतातील दियांची या अतिदूषित सरोवराचं रूपांतर सुंदर सरोवरामध्ये करण्यात आलंय. 80च्या दशकामध्ये वेगानं होणाऱ्या नागरीकरणामुळे आणि औद्योगिकरणामुळे हे सरोवर प्रदूषित झालं होतं. थायलंडमधील बँकॉकमधील जगातील एक मोठी पार्किंग सध्या चर्चेचा विषय ठरतंय. या पार्किंगमधील गाड्या एकदम जवळ उभ्या केल्या जातात. त्यानंतर चालकाला स्वतः गाडी ढकलत पार्क करावी लागते. बहुप्रतीक्षित असणारी वंदे भारत एक्सप्रेस ही 15 फेब्रुवारीला नवी दिल्ली ते वाराणसीमध्ये धावणार आहे. सर्वत्र या नव्या एक्सप्रेसची चर्चा पाहायला मिळते. केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी या वंदे भारत एक्सप्रेसचा व्हिडिओ ट्विट केलाय. सनी लिओनीनं चित्रपटामध्ये लहान मुलीची भूमिका साकारणाऱ्या मायरा विश्वकर्माला बॉलिवूड फिल्म जर्नलिस्ट अवॉर्ड मिळालेला आहे. मायरा विश्वकर्माच्या अभिनयानं सर्वांनाच अवाक केलं होतं. मुंबईतल्या कार्यक्रमामध्ये पिहूला अवॉर्ड देण्यात आलेला आहे. याआधी विद्या बालन, रवीना टंडन, राजकुमार राव, ऋषी कपूर, मौसमी चटर्जी, राकेश ओमप्रकाश मेहरा यांना हा पुरस्कार देण्यात आला होता.